राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेतील जाचक अटी शर्ती पाहता ही योजना म्हणजे कर्जमाफी नसून कर्जवसुली आहे। तसेच राज्यभरातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट आहे। त्यामुळे कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत 2019 ते 2026 दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। 2019 साली राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता। याचाच अर्थ यंदाच्या कर्जमाफीतून या 33 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण लाभ मिळणार नाही। या योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांहून अधिक आहे त्यांनी एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाखांवरील रक्कम भरली तरच त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे आणि सध्या त्यांचे कर्ज 50,000हून अधिक आहे त्यांनी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच त्यांना 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या कर्जमाफी योजनेतील अटीनुसार ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24, 24-25 यापैकी 2 वर्षातील पीक कर्जाची वेळेत परतफेड केली नसेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। परंतु हा लाभ मिळवण्यासाठी त्याने पीक कर्ज भरले असणे आवश्यक आहे। याचा अर्थ असा होतो की जर शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदान हवे असेल तर त्याला आधीच्या 2 वर्षांचे आणि 2025-26, 26-27 असे 4 वर्षांचे कर्ज भरणे बंधनकारक आहे। परिणामी शासनाचा हा कर्जमाफीचा शासन निर्णय बदलण्याची आवश्यकता असल्याची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।